निश्चितच माहुलगाव संघानं आपला दमखम आता दाखवलाय, तर बामणडोंगरी संघ देखील सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकत अतिशय चांगली कामगिरी केली आणि आता याच 2 तुल्यबल्य संघांमध्ये असणारी ही लढत एक मोठा सामना या स्पर्धेमधील, या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीजकडे लक्ष पाहिलं, चषकांकडे लक्ष दिलं तर निश्चितच एक तरी ट्रॉफी आपल्या संघानं जिंकावी ही प्रत्येक कर्णधाराची इच्छा असेल। या स्पर्धेमध्ये जे 32 संघ सहभागी झाले होते, आकर्षक अशी बक्षिसं, मालिकावीरासाठी बाईक आणि अतिशय दिमागदार अशी स्पर्धा उत्तरार्धाकडे वाटचाल करते। सामना चालू झाल्याचा इशारा पंच राजेंद्र सर यांच्याकडनं येतोय। कल्पेश माहुलकर ज्याच्या नावाचा बोलबाला आज 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळाला, तो गोलंदाजी मार्ग करतो, तर फलंदाजी करण्यासाठी तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी। या पहिल्याच चेंडूवरती मात्र आले एक एकेरी धाव आणि या एकेरी धावेनं बामणडोंगरी संघाचं खातं खोललं जातंय, तर तकदीरचं देखील खातं खोललं जातंय 1 या धावसंख्येनं। बिनबाद 1 कल्पेश माहुलकर पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, दिशा आणि वेग आणि टप्पा यांच्यावर नियंत्रण ठेवून मारा करतोय। त्याचा परिणाम असा होतोय की मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले अद्यापपर्यंत फलंदाजांना। यावेळेस दुसरा सलामीवर संदेश गोंधळी मात्र स्ट्राईक एंडला येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, चेंडू सीमा रेषेकडे येतोय, निश्चितच चेंडू होईल सीमा पार फरार, येतोय एक दणदणीत चौकार। भागेश ठाकूर सावरकरचे आपणास विनंती आहे, आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे। भागेश ठाकूर युवा प्रतिष्ठा चषकाचे आयोजक, एक यशस्वी आयोजक भागेश ठाकूर, आपणास विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायच्या। दरम्यानच्या काळात ॲलम द कार्पेट एक चांगला फटका खेळला गेला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, मात्र थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकाचं आणि संधी साधत संदेश गोंधळीनं पूर्ण केले 1 धाव। या एका एकेरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती। बिनबाद 6 बामणडोंगरी संघ अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीवर चांगली कामगिरी म्हणता येईल। यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय, निश्चितच मिड विकेट सीमारेषेबाहेर, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। निश्चितच ज्यानं या 2020 मध्ये 2020 मध्ये तग धरून राहिलाय त्याचं भलंच होईल बाबा। पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तकदीर पाटील होतोय झेलबाद। अतिशय अप्रतिम असा झेल टिपला नितेश कोळी यानं आणि तकदीर पाटीलचे एक छोटे करणे परंतु स्फोटक अशी खेळी मात्र संपुष्टात आली। तर तकदीर पाटीलच्या जागे फलंदाज जातोय, तिसऱ्या फलंदाजाचं काम पाहण्यासाठी भानुदास म्हात्रे। निश्चितच एकेकाळी हे मैदान ज्या भानुदास म्हात्रे नावानं गाजून सोडलं होतं, तोच भानुदास म्हात्रे आज पुन्हा एकदा संघाला गरज असताना ती कामगिरी करतोय का हे पाहणं खूप औत्सुक्याचा विषय असेल, कारण डावखुरा फलंदाज भानुदास म्हात्रे याच्यासाठी हे मैदान नवं नाही आहे। या मैदानावर त्यानं खोऱ्यानं धावा ओढल्या आहेत, चांगली सुरुवात त्याच्या संघाची झाली आहे, 12 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि निश्चितच 12 धावा धावफलकावरती आल्या आहेत, म्हणजे एक आश्वासक सुरुवात। जरी तकदीर पाटील बाद झाला असला तरी आश्वासक अशी सुरुवात झाली आहे। अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज होतोय पायचीत। अप्रतिम
चेंडू आक्रमण जरी वरती झालं असलं, पहिल्या 4 चेंडूमध्ये फलंदाजांनी आक्रमण केलं होतं, नंतरच्या 2 चेंडूवर लगातार 2 सफलता मिळवल्यात, यशस्वी ठरल्या कल्पेश माऊलकर. अशा रीतीनं नाट्यपूर्ण असं हे षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12, परंतु भानुदास म्हात्रे आणि तकदीर पाटील महत्त्वाचे 2 फलंदाज जे बामणडोंगरी संघाच्या फलंदाजीचा कणाव गणले जातात, ते 2 फलंदाज मात्र बाद झालेत. तर त्यांच्या जागी जातोय, भानुदासच्या जागी जातोय नवीन फलंदाज कल्पेश ठाकूर. निश्चितच आपल्या अष्टपैलू कामगिरीनं बामणडोंगरी संघाला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम ज्या खेळाडूनं केलंय, तोच हा कल्पेश ठाकूर जातोय. 12 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये. निश्चितच अप्रतिम कामगिरी. नेहमीच अप्रतिम कामगिरी ज्यांची होत राहिली आहे. नवीन गोलंदाज गणेश पटेल, त्याचा मात्र आल्या आल्या खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय एक खणखणीत षटकार. सलामीवीर संदेश गोंधळी इथं प्रभावित करताना दिसतोय. 3 चेंडू खेळलाय, चौकार, एकेरी आणि हा षटकार, अशा 11 धावा 3 चेंडूमध्ये काढल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत अप्रतिम सुरुवात तर केली आणि ही सुरुवात कॅरी फॉरवर्ड करणं खूप गरजेचं असेल, कारण बामणडोंगरी संघाला एक मोठं आव्हान निर्माण करायचं असेल या सामन्यामध्ये. तर निश्चितच एक फलंदाज स्टेडी इनिंग खेळणं खूप गरजेचं आहे, जो की हा संदेश गोंधळे आपण पाहिला. तकदीर आणि भानुदास बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, त्याचं मैदानात राहणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, सीमारेषे पार, षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते संदेश गोंधळीच्या माध्यमातून. 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडूमध्ये 1 चौकार, 2 षटकार आणि 1 एकेरी, अशा 17 धावा जमा केल्यात. बहुमूल्य योगदान आपल्या संघासाठी. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करतोय गणेशच्या गोलंदाजीला. 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोकलेत आणि धावसंख्येला चांगलाच आकार आलेला दिसतोय. पहिल्या षटकामध्ये जिथं 12 धावा आल्या होत्या, तदनंतरच्या या 2 चेंडूवरती 12 धावा आल्यात. म्हणजेच जो मोमेंटम होता, तो मोमेंटम इथं मिळालाय बामणडोंगरी संघाला. या षटकातील आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिलाय, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक सज्ज, फलंदाज संदेश गोंधळी होतोय झेलबाद. हर्षद माऊलकरनं टिपलेला हा सुंदर असा झेल आणि फलंदाज संदेश गोंधळीची छोटेखानी परंतु वादळी आणि संघालासाठी योग्य अशी चांगली दिशा दाखवणारी खेळी मात्र संपुष्टात येते. 3 चेंडू झालेत या षटकातील. लगातार 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज संदेश झाला झेलबाद. आता मात्र स्ट्राईक एंडला आले कल्पेश ठाकूर. निश्चितच ज्याचं या अगोदर बरंच वर्णन केलंय, महिमा मंडन केलंय की बामणडोंगरी संघाला एका विशिष्ट उंचीवर, मोठ्या उंचीवर नेण्याचं काम करणाऱ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू हा कल्पेश ठाकूर. धावसंख्या मात्र सुरेख झाली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणखी 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12, तर या 3 चेंडूमध्ये आल्यात 12. एकंदरीत अतिशय चांगली सुरुवात झाली बामणडोंगरी संघाचे. जरी 3 फलंदाज बाद झाले असले तरी धावसंख्या मात्र अतिशय सुरेख जमा झाली. आणखी 3 चेंडूचा खेळ शेष या षटकातील. गणेश पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूची दिशा भरकटलेली गोलंदाजाकडनं, त्यामुळे चेंडू अवांतर असल्याचं पंच घोषित करतायत. या एका वाईटच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवरती. निश्चितच विकेट्स जरी ठराविक अंतरानं जात असले तरी धावसंख्येचा ओघ मात्र सुरेखरित्या कायम ठेवलाय तो बामणडोंगरी संघानं आणि तीच
एक जमेची बाजू ठरली या इनिंगमधील. अतिशय चांगला चेंडू आहे की काय असं वाटतंय, पण पुन्हा एकदा पंचांचा इशारा अवांतर चेंडूचा येतोय आणि एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावांवरती. पंचांचा इशारा अवांतर चेंडू चालू आहे. निश्चितच वाईट बॉल. पंच सुदेश प्रशांत माळी साहेब या विभागातील अतिशय नामवंत असं ख्यातनाम असे पंच आहेत. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केली. स्वतः उत्कृष्ट क्रीडापटू क्रिकेटपटू होते. तदनंतर क्रिकेटची ओढ त्यांना रायगड अंडर 19 टीमचे सिलेक्टर्स पैकी एक असलेले असे हे पंच आहेत प्रशांत माळी साहेब. आणि राजेंद्र घरत असे हे पंच क्वालिफाईड असे पंच आहेत. अतिशय चांगला चेंडू. यावेळेसचा चेंडू मात्र फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा काहीसा खाली राहिला. फलंदाज इथं 4 रेखाने चेत झालाय. चेंडू गेले निर्धाव. धावसंख्या स्थिर 27 धावांवरती. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक सीमेवर तैनात आहे, मात्र चेंडू जातोय सीमा पार. आणि एकदा का चेंडू सीमारेषे पार गेला की क्षेत्ररक्षक देखील प्रेक्षक बनून राहत असतो. हा येतोय दणदणीत षटकार. रणजित ठाकूर पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषेकडे येतोय. सीमा पार होतोय. षटकार. दुसऱ्या या षटकाचा या विचार केला गणेश पटेलच्या तर निश्चितच गोलंदाजी करायला विसरला की काय अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. भामंडोंगरीच्या प्रत्येक फलंदाजाने त्याच्यावरती आक्रमण केलं. या षटकामध्ये आल्या 27 धावा. निश्चितच अतिशय महागडं असं हे षटक. या षटकामध्ये आलाय 27 धावा. अतिशय महागडं असं षटक. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या आहेत. आणि एका मोठ्या धावसंख्येचा पाया इथं रचला गेलाय. 3 फलंदाज जरी बाद झाले असले तरी अतिशय स्फोटक अशी सुरुवात इथं झाली आहे. या इनिंगचा अर्धा खेळ झालाय. अर्ध्या डावामध्ये 39 धावा जमा केल्या आहेत आणि आणखी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी 25 धावांची अपेक्षा निश्चितच करणार सर्व प्रेक्षक. किमान 25 धावा, कारण आपण ज्या पद्धतीनं धावसंख्या पाहतोय 2 षटकं 27 धावा 2 षटकं आणि 39 धावा झाल्या आहेत. निश्चितच आणखी 20 धावांची अपेक्षा केली जाईल. अप्रतिम फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. षटकार विकेट वाईड नंतर एक डॉट चेंडू पुन्हा एकदा षटकार आणि शेवटच्या चेंडूवरील षटकार असे एकंदर 4 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर नवीन गोलंदाज महेश मांडवकर जो मगाशी आपण पाहिलं त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केलं होतं, तो महेश मांडवकर गोलंदाजीसाठी येतो. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेला. एक क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. परिणामस्वरूप फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावांवरती. 4थं दशक धावफलकावरती लागले. बामणडोंगरी संघाचं अप्रतिम अशी कामगिरी बामणडोंगरी संघाकडनं पाहायला मिळाले. जे सुरुवातीचं षटक होतं कल्पेश माऊलकरचं, त्याला सावध अशी सुरुवात केली आणि गणेश पाटीलच्या षटकामध्ये जे आक्रमण केलं, अतिशय घणाघाती फलंदाजी केली, त्या बदल्यात 27 धावा त्या षटकामध्ये आल्या. एकंदरीत धावसंख्या झाली 40. षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील एकच चेंडू झालाय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेसचा फटका मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय चौकाराकरिता. पालखीला सैता पुनवचे महिन्यानं आयलो तुझे मी पालखीला, माझे मारुती रायाचे बामणडोंगरीला, माझे मारुती रायाचे. निश्चितच अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. रणजित ठाकूर देखील चांगल्या लयमध्ये दिसतोय. 4 चेंडूला सामोरं गेलाय. 2 षटकार आणि एका चौकाराच्या साह्यानं 16 धावांवरती खेळतोय. दरम्यानच्या काळात
अतिशय चांगला फटका जमिनीलगत खेळून काढलाय, ज्याच्यावरती मिळली जाते 1 धाव आणि या एकेरीच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 45 धावांवरती. कल्पेश ठाकूर स्ट्राईक एंडला येतोय, जो की एका धावेवरती खेळतोय. निश्चितच एक जी जबाबदारी होती रणजित ठाकूरवरती, ती जबाबदारी पूर्ण करणारी इनिंग मात्र इथं खेळतोय. आणखी बराच खेळ या डावातील शिल्लक आहे, कारण या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. अतिशय चांगला चेंडू पायचीचं अपील पंच फेटाळून लावलेत. लेग बायच्या स्वरूपात मिळते ही 1 धाव. 46 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. तसं म्हटलं तर महेश मांडवकरचं हे षटक धावसंख्येला काहीसं ब्रेक लावणारं षटक ठरलंय, कारण जरी एक चौकार जरी आला असला तरी पप्पा मुधळला होता बामणडोंगरी संघाचा, त्या वारूला लगाम घालण्याचं काम मात्र या महेश मांडवकरनं केलंय. आणि पुन्हा एकदा कमबॅक. धावसंख्या झाली 46 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 27 धावा आणि या षटकामध्ये आल्या अवघ्या 7 धावा. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावसंख्येवरती लागल्या आहेत, धावफलकावरती लागल्या आहेत. आणि शेवटचं षटक, आक्रमणाचं षटक, ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक म्हटलं जातं, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, अशी नानाविध विशेषणं या षटकाला लावली जात आहेत. ते षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला आहे हेमंत घरत. तर कल्पेश ठाकूर आणि रणजित ठाकूर ही जोडी मैदानात आहे. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचं असेल. या षटकाचा श्री गणेशा मात्र अवांतर धावसंख्येने केला जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. या वाईट चेंडूच्या सहाय्यानं, या एका वाईटच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47च्या घरात. पुन्हा एकदा हेमंत घरत आपल्या षटकाला सुरुवात करेल. लांब लचक असा रनअप, दिशा काहीसा भरकटलाय पहिल्या चेंडूवरती. अतिशय चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू. 1 धाव तर मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळेल. कदाचित एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. यस, एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. आणि या एकेरीच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावांवरती. तर स्ट्राईक एंडला आलाय ना फलंदाज रणजित ठाकूर, जो की चांगल्या मूडमध्ये, चांगल्या लयमध्ये दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चांगली कामगिरीची अपेक्षा पुन्हा एकदा केली जाते. फलंदाजाचा रनअप काहीसा चुकलेला दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ या इनिंगमधील शिल्लक आहे. निश्चितच जी फलंदाजी पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चालली होती, त्या फलंदाजीला ब्रेक लावण्याचं काम मात्र महेश मांडवकरनं केलंय, कारण अप्रतिम गोलंदाजी केली. अतिशय चांगला चेंडू. यावेळेसचा चेंडू पायचीचं अपील, जोरदार अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. लेग बायच्या स्वरूपात मिळेल ही 1 धाव. आणि या एकेरीच्या साहाय्यानं संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 49 धावांवरती. षटक चालू आहे शेवटचं, म्हणजे चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा धावसंख्या मात्र काहीशी मंदावलेली दिसते. यावेळेसचा चेंडू, जोरदार प्रहार केला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतोय धावबाद. तुझा पैंजण वाजतोय पायात, की गोड गालात, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो जोमात, नाचता नाचता हसता हसता टाकू नको सदाव, नाचता नाचता हसता हसता टाकू नको सदाव. तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशिबाचा. हा आणखी नवीन काय प्रकार आहे, नशिबाचा वडापाव. गाणी आजकाल पाहिलं आपण, कोणी उठते 4 ओली यमक जुलवलं गाणी तयार केलं, गायक गीतकार झाला. यूट्यूबने बऱ्याच लोकांना फेमस केले, जसं आमच्यासारख्या छोट्या समालोचकांना सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबने फेमस केलं आहे, तसंच बऱ्याच लोकांना या यूट्यूबनं सिंगर, कोणाला गायक, कोणाला कॉमेडियन, बरीच ओळख मिळवून दिली आहे इंटरनेटच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज संदेश पाटील मैदानामध्ये जातोय. हेमंत घरतचं एक षटक पाहिलं तर जर पहिल्या चेंडूवर जरी अवांतर धाव आली असली तरी तदनंतर मात्र चांगलंच यशस्वी ठरतं. यावेळेचा चेंडू फुल टॉस, आणि फुल टॉस चेंडूला दयामाय नाही. चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या भेटीला खणखणीत षटकाराकरिता.
या षटकारासरशी धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावांवरती. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच धावसंख्या तशी म्हटली तर बऱ्यापैकी धावसंख्या म्हणता येईल, कारण ज्या वेगानं धावगती दुसऱ्या षटकामध्ये जमा झाली होती ती धावगती राखण्यात जरी अपयश आलं असलं तरी आता मोक्याच्या क्षणी मात्र संदेश पाटील ठोठवतो एक षटकार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू लॉंगॉनकडे येतोय. तिथला क्षेत्ररक्षक कल्पेश माहुलकर चेंडू उचलतोय. दरम्यानच्या काळात दोन्ही फलंदाज 1 धावेची पूर्तता करतायत आणि या एका धावेच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 57 धावांवरती. या इनिंगमधील हा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय होईल? फलंदाज रणजित ठाकूर जो की बऱ्याच उशिरापासून क्रीजवर आहेत, तो षटकार ठोकील, चौकार मारील की गोलंदाज हेमंत घरत ज्यानं अद्यापपर्यंत एका षटकाराचा अपवाद वगळता अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, तो या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवेल. निश्चितच त्याला कारणही आहे महेश मांडवकरची गोलंदाजी, कारण ज्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा जमा झाल्या होत्या तदनंतर मात्र महेश मांडवकरनं जे तिसरं षटक टाकलं त्या तिसऱ्या षटकाने मात्र ब्रेक लावलाय धावसंख्येला. मोठा फटका खेळलाय. निश्चितच चेंडूवर षटकाराची मोहर लागेल. चेंडू होईल सीमा पार, मिळेल एक दणदणीत षटकार. ओ बाप रे बाप, जाएगी और गई, हवा में गई और ग्राउंड के पार आर पार नीचे छप्पर फाड़. या सामन्यासाठी पंचांची कामगिरी निभावलेले राजेंद्र घरत सर, आपणास विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यायचे. या सामन्यासाठी या स्पर्धेकरता पंचांची कामगिरी ज्यांनी निभावली ते राजेंद्र घरत सर, एक आपल्या विभागातील व्यावसायिक पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे असे राजेंद्र घरत सर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची आणि मोलाची भूमिका राहिली असे पंच राजेंद्र घरत सर आणि प्रशांत माळी सर यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. निश्चितच 4 दिवस उन्हातानामध्ये अतिशय मोलाची भूमिका, कारण अंपायर्स म्हटलं तर या क्रिकेटचा महत्त्वाचा दुवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अंपायर्सची भूमिका निभावलेले प्रशांत माळी सर आणि राजेंद्र घरत सर, धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. तर या 4 षटकामध्ये 63 धावा उभारल्यात आणि 64 धावांचं आव्हान उभं केलं आहे माहुलगाव संघापुढं. असं वाटलं होतं ज्या माहुलगाव संघाची गोलंदाजीची विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्याकडे आहे. या माहुलगाव संघाविरुद्ध खेळताना 4 षटकामध्ये 63 धावा उभारल्यात बामणडोंगरी संघानं आणि 64 धावांचं लक्ष ठेवलंय माहुलगाव संघापुढं. निश्चितच या 64 धावांचं लक्ष पार करताना माहुलगाव संघाला प्रयास करावे लागतील, खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. परंतु ज्या आज संबंध दिवसभरामध्ये पाहिलं त्यांची फलंदाजी, माहुलगाव संघाची फलंदाजी अतिशय बहारलेली दिसते आणि याच सामन्यामध्ये ही फलंदाजी अशीच बहरत राहिली तर मात्र ह्या 64 धावा करण्यापासून त्यांना रोखणं खूप अवघड जाईल. तर बामणडोंगरी संघाची गोलंदाजीचा विचार केलात तर बामणडोंगरी संघाची गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आहे. त्यामुळं या 4 षटकांमध्ये 64 धावा जमवण्यासाठी माहुलगाव संघाला प्रत्येक धावेसाठी झगडावं लागेल हे मात्र नक्की. तर जसा ही इनिंग चालू होईल तसा आवाज आपण ऐकाल.
टॅलेंट ऑफ उरण प्रसाद भोईर. हॅलो. थँक्यू प्रवीण, थँक्यू डी जे मास्टर, थँक्यू अप्पा. सर सामन्याला सुरुवात होतोय. या स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. अतिशय जबरदस्त मॅच आहे. सामना आपण पाहतोय 64 धावांचं आव्हान. पहिला चेंडू लॉंग लेग 1 बाउन्स 4 रन्स. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलं. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. यस, थर्ड अंपायर प्लीज. बॉलरवर ऑब्जेक्शन आलंय. गोलंदाज जो अँगल क्रिएट करतोय आणि चेंडू रिलीज करतोय तो करत असताना क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाज चेंडू टाकत नाही अशी शंका फलंदाजाच्या मनामध्ये आली आहे आणि म्हणूनच त्या गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेण्यात आला आहे. कल्पेश ठाकूर थर्ड अंपायर मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. थर्ड अंपायर प्रमोद मडवी उर्फ शेरू. बरेच वर्ष जासई टेनिससाठी एक गोलंदाज म्हणून ज्याची भूमिका आहे असे प्रमोद मडवी येत आहेत थर्ड अंपायर. गोलंदाज कल्पेशवर आलेलं ऑब्जेक्शन. पहिला चेंडू चौकार येतोय. 64चं आव्हान आहे. 16ची सरासरी. दुसरा चेंडू थांबला, पाहिला आणि पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चेंडू लॉंग लेग सीमा पार चौकार. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. सलग 2 चेंडू 2 चौकार. 16ची सरासरी आहे. उपांत्यपूर्व फेरी. हा मॅच जर इथे मात्र जो संघ जिंकेल तो बक्षिसास पात्र ठरणार आहे. यावेळचा चेंडू सिली ऑफला खेळला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चेंडू अडतोय. संघाची धावसंख्या आहे 9 धावा फॉर द विकेट. स्लोवर डिलेव्हरी. यावेळचा चेंडू फसवला जातोय आणि फिरकी गोलंदाज जो असतो त्याचं हेच तर खासियत असते. चेंडू टेकऑफ झाल्यानंतर कोणत्या दिशेने आणि किती वळणार त्याच्यावर फलंदाज बीट होण्याचे चान्सेस असतात. फटका फसलाय. महत्वाची विकेट. कल्पेश वैती बॅक टू द डगआउट. मेरे माया का नाम, मेरे देवी का नाम, मेरे माया का नाम, मेरे देवी का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. एक महत्वाची विकेट. अगदी सकाळपासून क्लास शॉट जे पाहायला मिळत होते ज्या फलंदाजच्या फलंदाजीतून त्याला इतर मात्र निकामी केला. अगदी जोशमध्ये बामणडोंगरी संघ पूर्ण दिवसभर दिसतो. आतापर्यंत ज्यांनी या परिसरामध्ये 4 सामने जिंकलेत. यावेळचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक बनवला जातोय. चेंडू डीप मिड विकेटकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तकदीरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सिंगल मिळतीये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64चा पाठलाग करत असताना माहुल गाव 1 बाद 10
एक यशस्वी षटक संपलं असं म्हणावं लागेल अप्पा, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली, कल्पेश ठाकूर सुरुवातीची 2 चेंडू सलग 2 चौकार आणि त्यानंतरच्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा देते, एक महत्वाचा विकेट. नवीन गोलंदाज येत आहेत भानुदास म्हात्रे. अवया सामना चालू होण्या अगोदर तेजस म्हात्रे यांनी एक प्राथमिक अंदाज वर्तवला होता, तो कुठपर्यंत कधी आणि कसा खरा ठरतोय. 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 54 धावांची गरज आहे. स्ट्रायकर महेश मांडवकर. यावेळचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, त्याचं रूपांतर आपण पाहताय षटकारामध्ये. पत्ता करतो गुल हो, हो, तो पत्ता करतो गुल. कोणता संघ कोणत्या संघाचा पत्ता गुल करणार हे मात्र येणारा काळ सांगून जाणार. तोपर्यंत आपण हा सामना पाहणं एवढंच मात्र आपल्या हातामध्ये असणार आहे. भानुदासला बसला पहिला षटकार, धावसंख्या होती 16. यावेळेस हा चेंडू फटका फासला जातोय, इथे उडालेला झेल, महत्वाची विकेट. महेश मांडवकर झेलबा. चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे रंगरला, माझी एकविरा आईचे तारले डोंगराला, माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी सतरला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी सतरला, माझी एकविरा. महत्वाचे 2 फलंदाज आपण पाहताय माऊलगाव संघाचे बाद झालेत आणि आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलंय असे गोपीशेठ म्हात्रे, तसेच आपण पाहता इथे मेघनाथजी म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत जोडले जात आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. भानुदास राऊंड विकेट. यावेळचा चेंडू अगदी समोर टाकलाय, पण फिरकी म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण देणारा चेंडू, फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू पडलाय. चेंडू येथे निर्धाव, धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. विजयासाठी 48 धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी असतील 15 चेंडू 48 धावा. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या होती 17. विजयासाठी 15 मध्ये 47 ची गरज. 15-47, 15 चेंडू 47 धावा. स्ट्रायकर कल्पेश माहुलकर, कल्पेश कडक या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आज पूर्ण दिवसभर जासईच्या मैदानावरती त्याने प्रभावित खेळ केलाय, प्रेक्षकांना नक्कीच मनमोहित करून ठेवले या फलंदाजानं. यावेळचा चेंडू अगदी पुन्हा एकदा फसवा चेंडू म्हणावा लागेल. बरोबर ऑफस्टम्पच्या बाहेर खोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. ऑनसाईडला खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा मिसजज होते फलंदाज. सुरुवातीच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये ज्याची गणना लागते असा माहुल टेनिस क्रिकेटमधील हा अनमोल खेळाडू, पण समोर मात्र भानुदासच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून थोडासा गडबडला जातोय. हा चेंडू गोलंदाज टाकताना गडबडलेत, कारण चेंडू उजव्या स्टीच्या बाहेर निघलाय. 45 फैर घोषित केलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 18 धावा. समीकरण बदलत आहे. 14 चेंडू 46 ची गरज आहे. 14 चेंडू 46 धावा. असंख्य प्रेक्षकांच्या साक्षीने रंगलेला हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू सीमा पार, चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्या. पन्हाळगडाला वेढा पडल्यानंतर गनिमांच्या हातावरती तुरी टेकून महाराज विशालगडाकडे ज्या पद्धतीने रवाना झाले होते, चेंडूने सुद्धा तसंच क्षेत्ररक्षकाच्या हातावरती तुरी टेकली आणि चेंडू निघून गेला फरार. यावेळचा चेंडू फटका फासला जातोय. महत्वाची विकेट. कल्पेश माहुलकर, कल्पेश कडक बॅक टू द डगआउट.
अगदी बामणडोंगरी संघ कॅल्क्युलेशन नुसार खेळतोय. आकड्यांचा खेळ त्यांचा आत्तापर्यंत यशस्वी झाला आणि जी काही आकडेमोड त्यांनी केली होती आणि त्यापैकी आत्तापर्यंत 50% आकडेमोड त्यांची खरी ठरली आहे. 3 बाद 22 समीकरण आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते 12 चेंडू अर्थात 2 षटक बाकी आहेत आणि विजयासाठी 42ची गरज आहे. माहुल संघाच्या फलंदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर धावा जास्त नाहीत, पण जेवढा सामना सोपा वाटतोय तेवढा सोपा सुद्धा नाही आहे. म्हणून सातत्याने मित्र आम्ही म्हणत असतो आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक वेळी नव्याने येत असते, प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी घडत असतं आणि आज या सामन्यामध्ये सुद्धा तसंच काहीतरी पाहायला मिळतंय. सकाळपासून जो माहुलगाव संघ एक अति सामने जिंकत होता त्याच माहुलगाव संघाला वाळवंटात पाणी पाहण्यासाठी पाणी शोधण्यासाठी जसं वणवण भटकावं लागतंय तसंच मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा वणवण भटकावं लागतंय. 64 धावांचं टार्गेट आहे. यावेळचा चेंडू वेग आहे चेंडूला आणि दिशा सुद्धा क्या बात आहे. निर्धाव चेंडू येतोय, चेंडू निर्धाव आला. 11 चेंडू 42ची गरज. गोलंदाज आहे निखिल खोत 42 धावांची गरज आहे. 11 चेंडू 42 धावा. स्ट्रायकर नितेश कोळी. सुनील माहुलकर. सुनील हा चेंडू अगदी खडून काढतायत. खोलवर चाकला हा चेंडू लॉंग ऑन कडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली तर 23 होतात. 41 धावांची अजूनही गरज आहे. संध्याकाळचं वातावरण सूर्यनारायण अस्ताला जाताना आपल्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये यावेळचा चेंडू थोडासा आखू टाकण्याचा प्रयत्न केला. अवैध बॉडी हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बाईकच्या स्वरूपात मिळते सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 24 वर. 40 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 40 धावा. 9 चेंडू 40 धावा. यावेळचा चेंडू फुटवर्कचा अभाव. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला चकमा देणारा चेंडू आला. थोडासा चेंडू आपण पाहिला तर आखू टाकण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजापासून थोडासा चेंडू लांब ठेवतोय आणि त्याचा फायदा. सुनील थोडेसे मिस जज होत आहेत सातत्याने. आपण म्हणतो जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आणि मैदानामध्ये सुद्धा तेच होतंय. फलंदाज सातत्याने मिस करतोय चेंडू. यावेळचा चेंडू व्हाईट बॉल प्लस वॉर्निंग. सिंगल आली आहे अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या होत आहेत 25 धावा. 39ची गरज आहे. 8 चेंडू 39 धावा. हे 2 चेंडू या सामन्याच्या भवितव्यावर नक्कीच ठरवणार आहेत. फुल टॉस. आता मात्र प्रेक्षकांना सुद्धा थोडीशी शंका जाणवू लागली आहे. दिवसभर गोलंदाजांची चिडफाड करणारे हेच ते फलंदाज आहेत का, हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. म्हणून आपण सातत्याने म्हणतो आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक वेळ नव्याने येत असते. काहीतरी नव्याने घडत असतं आणि काहीतरी नव्यानेच बिघडत असतं. बिघडताना आता मात्र दिसतंय माहुलगाव संघाच्या बाबतीत. या वेळचा हा चेंडू अगदी स्क्रीनच्या वरतून बिरकावून दिलाय. षटकार. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जीवदानी बामणडोंगरी संघाचं नाव सुद्धा एवढं मोठं का आहे याचं उत्तम उदाहरण आज या खेळाडूने दिलंय. कारण सकाळपासून आपण पाहतोय माहुल संघाने सुरुवातीला जर आपण पाहिलं
तर ज्या माऊल संघाने मुरबीसारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं, तदनंतर चांबार्लीसारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं, पण याच माहुल संघाला बामणडोंगरी संघासमोर मात्र बामणडोंगरी संघाने ज्या चक्रव्यूहामध्ये यांना अडकवलंय ते भेदण्यापासून ते मात्र वंचित राहिलेत. पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत काय घडतं. शेवटचं षटक, 32 धाबांची गरज आहे. अकोटप्प्याचा हा चेंडू होता, शॉर्ट पिच टाकलाय, सरळ खेळला होता. फॉलोन थ्रू मध्ये स्वतः यष्टीरक्षकाच्या माफ करा गोलंदाजच्या यष्टीला शरीर यष्टीला आदळतोय चेंडू. माफ करा यष्ट्या नॉन स्ट्राईकला चेंडू आदळतोय. सिंगल मिळते. जीत खोत गोलंदाज येत आहेत. 5 चेंडू 31ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये नव्हे तर या मैदानावरती 5-6 षटकामध्ये 31 धाबांची गरज असताना दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण झालेले आहेत. पण इथे 5 चेंडू 31ची गरज आहे. नशिबाचा एखादा आव्हान 5ला 5 आले तरच होऊ शकेल, पण इथे मात्र तसं दिसत नाही आहे. कौतुक करावं लागेल इथे मात्र बामणडोंगरी संघाचं. आणि खऱ्या अर्थानं तेजस म्हात्रे यांनी एक कानमंत्र जो दिला होता आणि तेजस म्हात्रे एक सामना चालवण्या अगोदर एक छोटंसं वाक्य आमच्या कानात सांगितलं होतं आणि ते खरं ठरताना दिसतंय. क्या बात आहे. जबरदस्त मैदानामध्ये मी म्हणेन जेरबंद करून ठेवलं या फलंदाजांना. हा चेंडू खेळला जातोय. चेंडू डीप कव्हरकडे. औपचारिकता आता मात्र शिल्लक राहिली आहे. संघाची जर आपण धाबासंख्या पाहिली तर 35 होत आहेत. 29 धाबांची गरज. चेंडू बाकी राहिले 3. एक महत्वाची सूचना आली आहे KDH वाघिलीवाडा संघासाठी. KDH वाघिलीवाडा संघासाठी महत्वाची सूचना आहे. यायचं आपण उशिरा आलेला हा षटकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवान ध्वजा, लहरी भगवान ध्वजा. आप्पा हे अशा प्रकारचे जेव्हा उशिरा षटकार येतात ना तेव्हा मला ते वाक्य नेहमी आठवतं जे मी नेहमी म्हणत असतो. अगदी 31 डिसेंबरच्या दिवशी घरातील कॅलेंडर जर चोरीला गेला किंवा लहान मुलांनी जर फाडला तर घरातल्या माणसांना जास्त दुःख होत नाही, कारण ते कॅलेंडरचं काम संपलेलं असतं आणि वर्षसुद्धा संपलेलं असतं. त्याच पद्धतीने अशा प्रकारचे षटकार चौकार आले तरी काही फरक पडणार नाही आणि दुःखसुद्धा होणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. शॉर्ट पेस प्रयत्न होत आहेत. हा चेंडू हवेमध्ये झेल होण्याची संभावना. फलंदाज होते झेलबाद. संतोष झाल्या बत्त्या गुल, भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. वेळचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक लगावला जातोय. लॉंगॉनकडे झेल आहे. पाहूया झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज. झेलबाद.